सौदे अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम वज्र जुळालंकृत पुण्य राजमाता राष्ट्रमाता राणीसाहेब जिजाऊ साहेबांचा राणीसाहेब जिजाऊ साहेबांचा गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावतार जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्र अस्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत्या हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल दल संवारक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान खविंद सर्जा रणधुरंदर महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न राष्ट्रकवी कुलभूषण शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा ओम नमः पार्वती पते हर 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 जय भवानी जय भवानी जय शिवाजी जगदंब जगदंब ताल उचलायचा लगेच ताल उचलायचा 1 2 तर आता थोड्याच वेळात 4000 ढोल ताशा पथक महावादनाला सुरुवात करणार आहे
आणि ही अतिशय अभूतपूर्व अशी ही गर्दी जेनझी इथे मोठ्या प्रमाणावर आलेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला होता आणि आता थोड्याच वेळात या ढोल ताशा वादनाला सुरुवात होणार आहे आणि यातून विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. 4000 ढोल ताशा पथकं तिथे सध्या आलेली आहेत आणि त्यांच्याकडून महावादन केलं जाणार आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं ओम नमो पार्वते पते हर 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 भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. ताशा सुरू करायचा. ताशा. वन हॅलो नमस्कार. आता थोड्याच वेळात सामूहिक ढोलताशा वादनाला सुरुवात होणार आहे. 4000 ढोलताशा पथकं इथे आलेली आहेत. आज मंथन युवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी या तरुणाईसोबत संवाद साधलेला आहे. आपल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. अनेक प्रश्न जे त्यांना विचारले गेले त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. राजकारण माझ्यासाठी व्यवसाय नाही तर मिशन आहे अशी भावना सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर जे विविध प्रश्न जेनझींनी विचारले त्या प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत. आणि आता थोड्याच वेळात इथे सामूहिक ढोलताशा वादन होणार आहे आणि त्यातून विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही ढोलताशा पथकं सध्या इथे उभी आहेत आणि थोड्याच वेळात आता या वादनाला सुरुवात होईल. एक अभूतपूर्व असा हा सुंदर सोहळा, सुंदर दृश्य हे आपल्याला अनुभवता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं ओम नमो पार्वते पते हर 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 भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे. नागपूरमधल्या रेशीम बाग मैदानावरची आपण हे दृश्य पाहतोय. या मैदानावर मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेनझी आणि जेन अल्फा या पिढीतल्या तरुणांशी दिलखुलास संवाद साधला. तरुणांची मानसिकता त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे. जेनझी पिढीतील प्रत्येक जण स्वतःला नेता समजतो असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या प्रभावाबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे. मीडियाच्या अल्गोरिदममुळे तरुणांना त्यांच्या आवडीनुसारच माहिती मिळते, ज्यामुळे त्यांचा विचार करण्याच्या पद्धतीवर विशिष्ट प्रभाव पडतो अशी ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय वाटचाली संदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे. राजकारण माझ्यासाठी व्यवसाय नाहीये तर मिशन आहे असं त्यांनी म्हटलं. जनतेने मला मुख्यमंत्री बनवलं, जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळे आम्ही सत्तेत आलो असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहे. आधी वाटायचं की आम्ही विरोधात बसण्यासाठीच आहोत, पण लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा त्यांनी सत्तेत बसवलं असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मी 18 वर्षाचा असताना लाल चौकामध्ये तिरंगा फडकवायला गेलेलो होतो. 1992 मध्ये पहिल्यांदाच लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान नागपूरहून अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अमर, सुंदर असं हे विलोभनीय दृश्य आम्हाला पाहायला मिळतंय. ढोल ताशा पथकाचं महावादन थोड्याच वेळात सुरू होईल. सगळ्यांना त्याचीच प्रतीक्षा आहे. अमर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय?
तर सध्या रेशीमबाग मैदानावरची आपण ही दृश्य पाहतोय आणि तिथली अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे. अमर, ढोल ताशा वादनाच्या विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. सुंदर असं हे दृश्य आम्हाला पाहायला मिळते. अगदी विक्रमाला सुरुवात झालेली आहे. किंबहुना 4000 पेक्षा जास्त ढोल ताशा वादक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे.